नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बराच गॅप पडला 8-10 दिवसाचा आपला. आपण काय मध्ये व्हिडिओ शूट केला नाही का, म्हणजे कॉन्टेंट आपल्याला भेटला पण आपण शूट केला नाही. तर आज करतोय आपण 12 दिवसानंतर. बराच मित्र मला म्हटले की बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही. तर आता केला आपल्या व्हिडिओला सुरुवात. आता पाहू पुढं, इंटरेस्टिंग गोष्ट तर होईलच, की तुम्हाला पुढं कळेलच काय होतं पुढं. तर चला, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली. तर स्वागत आहे तुमचं बऱ्याच दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये. बघा पुढं काय होतं आता. जबरदस्त कसलं बोगस वातावरण झालंय आता उन्हाळ्यामुळे, आहे ना. तुम्ही आपल्या पावसाळ्याचे व्हिडिओ पाहिले असते ना आपल्या इकडून, आपल्या त्या कॅमेऱ्यात, तुम्हाला कळलं असेल किती भारी वातावरण होतं. आता फक्त एवढं थोडंफार हिरवं आहे, बाकी काय सगळं बोगस पण नाही नुसतं. आता अजून तर मग उन्हाळ्याचे 2 महिने जायचे ताकी, अजून कसले हालत होईल. पाणी तर सगळं संपलंय आता. मित्रांनो, गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झाल्यासारखा वाटतं यार. एक साईडला टायरचा प्रॉब्लेम झाला, टायर वेअर पंक्चर झालं का मला असं वाटतंय. छोटी पंक्चर असेल मला असं वाटतंय. आता ती पंक्चर जर झालं असेल ना, छोटे पंक्चर असेल, कारण की हवा भरली ना, हवा बरेच 4-5 दिवस जात नाही. 4-5 दिवसानंतर कळतं की हवा गेली म्हणून. पाहू आता ते पंक्चरवाल्याला जाऊ का आपण, मग कळेल आपल्याला पंक्चर आहे का नाही. गवत चांगलं उगावं त्यासाठी सगळं जाळून टाकले बघा. उन्हाळ्यात काय वातावरण असतं मित्रांनो, आहे ना, डेंजर एकदम वाईट. तर मित्रांनो, हवा चेक केली, पंक्चर पण चेक केली, काय पंक्चर काय निघाली नाही. कदाचित आपल्यालाच असं जाणवतं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, पण काय प्रॉब्लेम काय निघाला नाही. बरं झालं, तेवढेच पंक्चरचे पैसे वाचले आपले, बरोबर का नाही. वाचावं लागते भाऊ, तेव्हा तर आपण श्रीमंत होऊ ना. 1-1 रुपया वाचला तर. खरं आहे की नाही. तुम्हाला जर खरं वाटत असेल तर कमेंट करा. मग तुम्ही वाचवता का नाही 1-1 रुपया? वाचवलाच पाहिजे. आपले कष्टाचे पैसे आहेत, आपले काय याचे थोडी आहेत, ब्लॅक मनी थोडी, व्हाईट मनी आपला सगळा कष्टाचा, बरोबर की नाही. आपण आलो आता दुकानावर थोड्या थांबू आणि मग जाऊ ऑफिसला. भाईलोक, तर आपण निघालो आहोत आपल्या ऑफिसवरून, म्हणजे गॉडाऊनवरून. आता आपण जाऊ दुकानावर. एक प्रॉब्लेम झाला आपल्या चार्जर खराब झाला आहे, त्याच्यामुळं आता ती चार्जर आपण मोबाईलच्या ॲक्सेसरीजच्या दुकानात जाऊन चेंज करून घेऊ किंवा नवीन घेऊ. ॲपलचं आपलं अडॅप्टर खराब झालं आहे, व्होल्टेजमुळे झालं असेल मला असं वाटतं कदाचित. आणि त्याच्यामुळं आता आपल्या चार्जिंगला 10% चार्जिंग आहे, कधी पण आपला मोबाईल बंद होऊ शकतो. तर आपण आता डायरेक्ट जाऊन सचिनच्या चार्जिंगवरून मोबाईल चार्जिंग करू दुकानात जाऊ, आणि मग तोपर्यंत चेंज करून आणू. चला. तर मित्रांनो, आता आपण चार्जर घेतलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता इथं मोबाईलमध्ये ठेवलं आहे. आता नवीन चार्जर घेतलं आहे आपण, ते रिप्लेस दिलं आणि घेतलं. तोपर्यंत थोडा सचिनच्या मोबाईल चार्जरवर मोबाईल चार्जिंग केला, म्हणून आत्ताच आपण व्हिडिओ शूट करू शकतो, ब्लॉग. तर चला, आता निघालो आहे घरी जायला. त्याच्यामुळे पाहू आता पुढे जाऊन केल्यावर काय होतं नेमकं, नाही का. जाऊ घरी गेल्यावर JCB येणार होता, आपलं थोडं काम करायचं होतं,
त्याच्यासाठी. आता तो JCB कधी येतो त्याच्यामुळेच मी लवकर जायला निघलो घरी जाऊन. आणि मग तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर काय चालू आहे आपलं. लईच मोठाले खड्डे गेले भाई. आता एवढं भरवायचं म्हणल्यावर प्रॉब्लेमच. पाणी दिसतंय पाईपलाईनात पाणी. अरे काय करतो तू? काय रे? लांब लांब काय JCB पाहतो काय? अरे 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 हिरो हिरो. गबस 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 गबस. अरे लाडात आला लाडात आला का? गप्पा